ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणामधली मोठी बातमी समोर येते। आरोपी जिथे गेला होता तिथे त्याला पुन्हा नेलं जाणार आहे आणि सैफवरील हल्ल्यानंतर आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या आरोपीने हल्ला केला होता सैफ अली खानवर, तो आरोपी ज्या ठिकाणी गेला होता तिथे त्याला नेलं जाईल आणि त्याचबरोबर हा जो सीन असं म्हणता येईल रिक्रिएशन केलं जाईल असं आपल्याला म्हणता येईल। ज्या पद्धतीने तो तिथे शिरलेला होता, जिथे जिथे गेलेला होता, कशा पद्धतीने तो तिथपर्यंत जाऊ शकला, हल्ला करू शकला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे आणि त्यासाठी त्या आरोपीला तिथे नेलं जाणार असल्याची माहिती समोर येते। अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो गंभीररित्या जखमी सुद्धा झाला होता। त्याची सर्जरी करण्यात आली आहे। आता सैफ अली खान हा बरा झाला आहे, तो परत आपल्या घरी आलेला आहे आणि अशामध्येच तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सैफवरील हल्ल्यानंतर आता तपासाला वेग आल्यानं जो आरोपी आहे तो जिथे गेला होता तिथे त्याला पुन्हा नेलं जाईल। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। देशात नोव्हेंबर डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 16% वाढ झाली आहे। प्रामुख्याने सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीमध्ये वाढ झाली आहे, तर या दरवाढीमुळे पाम तेलाच्या आयातीत मात्र घट झाली। रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गासह राज्यातील 90 महामार्गांवर प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवलं जाईल। सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये आणि उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींना ऑटो रिक्षा परवाना घेतलेला आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जमा करावे असे आदेश देण्यात आले। मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे, त्यांचे परवाने रद्द केले जातील।